जागतिक योग दिनाबाबत जनजागृती व योग साधनेचा संदेश प्रज्वलित करण्याला घेऊन सोहम योगाभ्यासी मंडळाने राजकमल चौक येथे सकाळी 6 वाजता योगाभ्यास करून योग महोत्सव साजरा केला। या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अमरावती महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अविनाश मार्डीकर, योग प्रशिक्षक दिलीप शेलोटकर, नगरसेवक मंगेश मनोहरे, राजीव डवरे, श्रीमती संध्याताई टिकली यावेळी उपस्थित होत्या। सुरुवातीला योग प्रशिक्षक दिलीप शेलोटकर यांनी परमपूज्य श्री जनार्दन स्वामींच्या प्रेरणेने सुरू झालेले निशुल्क योग वर्गात शरीर संचनासह सर्व प्रकारची आसने एका तासाच्या कालावधीत शिकवल्या जातात। त्यामुळे शरीरामध्ये रक्तभिसरण होऊन रक्त पातळ होण्याच्या क्रिया सहज होतात आणि अनेक शारीरिक रोगांवर मात करण्याची ही प्रभावी पद्धत असल्याचे नमूद केले। मंडळाचे अध्यक्ष अविनाश मार्डीकर यांनी योग हा व्यायाम नसून निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे सांगितले। त्यावेळी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले। महापौर श्रीचंद तेजवानी यांनी योगासनाचा शरीरावर चांगला परिणाम होऊन अनेक रोगांपासून आपण मुक्त होऊ शकतो असे सांगितले। सोहम योगाभ्यासी मंडळ स्तुत्य उपक्रम चालवित असून शरीरातील स्त्री पुरुषांनी योगाचा अवलंब करावा असे त्यांनी सूचित केले। या योग महोत्सवात जवळपास 100 लोकांच्या समूहासह सर्व प्रकारची आसने एका तासाच्या कालावधीत प्राणायामासह घेण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील नवले, डॉक्टर अनिरुद्ध शेलोटकर, दीपक जुमडे, भास्करराव ढेवले, श्री लोणारे, रंजना जुमडे, ज्योती शेलोटकर, सुभाष भटकर आणि प्रदीप ठाकरे यांनी सहकार्य केले। आभार प्रदर्शन मंगेश मनोहरे यांनी केले। यावेळी योगाभ्यासी मोठ्या संख्येने उपस्थित होते।